घे बाबा घे घे, तुझे हे सगळे पैसे आहेत. आता माझ्या मागे मागे करू नको, कळलं ना? जा. मला काय हौस नाही तुझ्या पुढे मागे करायला. माझे पैसे भेटले, माझं काम झालं. आता यापुढे तुझा आणि माझा काही संबंध नाही. निर्लज्जपणाची परिसीमा पार केली असो मी. एवढे स्ट्रिक्ट बाबा मला कळत नाहीये त्याच्या सगळ्या चुकांकडे कानाडोळा का करताय. बाबांना दिसत नाही का सोहम कसा वागतोय ते? का बाबांना बघायचंच नाहीये? सोहमला पुरेपूर माहित होतं की या घरात फक्त बाबा सपोर्ट करतील त्याला, पण बाबांच्या पाठी लपून त्याला हवं ते साध्य करून घेतोय तो. मी काहीच करू शकत नाहीये. अरे अरे थांब. अरे काय असं काय? वर 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 काय करतो? वर 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 बस बस. थँक्यू आजोबा. मी पैसे दिलेत म्हणून सगळा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला. आता थँक्यू आजोबा. अरे हो, प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला. बस खुश राहा ना मग. पण परत असं वागू नकोस. काय ना तुझ्यावर आरोप केले मला सहन होत नाही. फारदेशीने बोलून जातो कुणाला. आणि पुढच्या वेळेला पैसे घेताना मला विचारून घे, मला सांगून घे. हो आजोबा, यापुढे मी चूक झाली माझी, मी यापुढे सांगून घेत जाईल. ठीक. पण आजोबा आई का अशी वागायला लागली? चोर वाटतो मी तिला? मला मान्य आहे आजोबा, माझी चूक झाली आहे, मला शिक्षा व्हायला पाहिजे आणि मी सुधारायचा प्रयत्न करतोय की नाही. पण मला थोडा वेळ तर द्यायला पाहिजे ना. पण ही बाई मला वेळच देत नाहीये. सतत आपलं मला एकटं वाटतंय आजोबा. मला नाही राहायचं या घरात. तुम्ही आहात ना म्हणून मी आहे. तुम्ही आहात ना आजोबा म्हणून मला खरंच नाही तुमच्याशिवाय कोणी नाही आजोबा. लहान मुलं सगळ्या हा, जोपर्यंत आजोबा जिवंत आहे तोपर्यंत काळजी करू नकोस. मी सतत मरेपर्यंत तुझ्या पाठीशी राहीन. अजिबात काळजी करायची नाही. तू लागले तर जरूर पैसे घे, पण मला सांगून. गुड बॉय गुड बॉय. अरे मध्ये नको नेऊ. थांब ना. मारतो घे 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 घे. हे नवीन गन घेऊ का? बाबा याला घे ना. बाबू ऐक बास झालं, दूध पिऊन बाबा याला मारतो ना आता. याला मारतो. आपटू याला आपलं ब्लड समजा ना. पण ब्लड समजा. बबडू काय चाललंय? राजा तुला किती वेळेला सांगितलं हे असले मारामारीचे गेम्स नाही खेळायचे बाळा. तुला खेळायचंच आहे ना. आता छान पझल गेम्स खेळ ना. माझा फोन घे, पझल गेम्स खेळ, स्पेलिंग गेम्स खेळ, तुझे छान स्टोरीज ऐक राजा. हे असं नको ना घेऊ. अरे यार नाही. अरे एवढं काही नाही झालं. आपण आता कशी गेम मध्ये मारामारी करत होतो ना, तशी खरी मारामारी केली तुझ्या डॅडाने, म्हणून थोडस दुखतंय. बाकी काय. म्हणजे काय? मारणारच ना. मला जो कोणी मारतो ना त्याचा बदला घेतोच मी. सोडत नाही काय. सोहम काय शिकवतोयस? तो काय बोलतोय बघ. 1 मिनिट. बरोबरच शिकवतोय मी. काय तुझ्यासारखं रडूबाई नाही करायचंय मला. त्याला मोठं होऊन छोट्या छोट्या गोष्टींवर रडत बसणारी शुभ्रा व्हायचंय का तुला? व्हायचंय का माझ्यासारखं स्ट्रॉंग व्हायचंय? मला तुझ्यासारखं स्ट्रॉंग व्हायचंय. शाबाश. बबडू तू स्ट्रॉंग हो. चला ती दूध पिऊन घे. शुभ्रा जा. अरे फाईट मारेन तुला. अरे अरे बोल. जरा हळू. इतक्यात आठवण आली? बोल ना सरोद्या. केवढा निर्लज्ज माणूस आहेस ना तू. हा नाही, मला मारायला माणसं घेऊन आलास. पैसे दिल्यानंतर मला काही देणं घेणं नाही वगैरे मला ऐकवलंस. मग आता कशाला फोन केलास निर्लज्जासारखा? नाही सोहम सर, ते मी रागात बोललो सर. काय
पैसे परत दिल्यानंतर आता सर झालो का मी परत? नाही सोहम सर, मी ॲक्च्युली घाबरलो होतो. माझे पैसे बुडाले असते तर माझे खाय प्यायचे वांदे झाले असते. माझं काम सुद्धा गेलं आता. तुमच्यामुळे मार्केटमध्ये माझं नाव खूप खराब झालं. लोकांना असं वाटतं की मी झोल केल्यामुळे साईडवरची भिंत कोसळली. आता माझ्याकडे करण्यासारखं काहीच नाही राहिलं. तर प्लीज तुम्ही काहीतरी करा. हा ठीक आहे, बडबड करू नको. आणि आता कसा लाईनवर आल्यास ना तसाच राहा. बघतो मी तुझ्यासाठी काय करता येईल ते. फक्त एक काम कर, आपण आधी कसं काम करायचो तसंच काम परत करूया, कळलं का? जो काही खाचा असेल, जो काही कट असेल तो मला द्यायचा. शुभ्रा आणि आसावरी मॅडमला जरा सांभाळून घ्यायला लागेल, कळलं? करूया आपण काम परत. सॉरी सोहम सर, अँड थँक्यू सर. हा ठीक आहे. भेट सावली रेस्टॉरंटमध्ये भेट, बाकीचं बोलू आपण. ओके सर. इतकं सगळं होऊन सुद्धा सोहम अजूनही सुधारायचं नाव घेत नाहीये. सोहम, अरे अजून किती निर्लज्जपणे वागणार आहेस तू? झाड पुन्हा बहरण्यासाठी अशी खराब झालेली पानं तोडावी लागतात नाही, तर ते झाड पुन्हा फुलणार नाही. अरे शुभ्रा, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग आई. काय गो, काय झालं? चेहरा का उतरलाय तुझा? सोहम सकाळी सकाळी काहीतरी बोलला का तुला? नाही, तसं काहीच झालं नाही आई. मला ना जरा बबडूची काळजी वाटते. काय झालं? शुभम पडला का? काय लागलं बिगलं की काय त्याला? नाही आई, पडला नाहीये. आत्ताच त्याला दूध देऊन आले मी. काय झालं काय? तसं काही झालं नाहीये, वेगळाच विषय आहे थोडा. बाबा, सोहम आहे ना बबडूला असे व्हायलेंट गेम्स शिकवतोय हो. आणि असं व्हायलेंट भाषेत बोलायला शिकवतोय. मला खूप काळजी वाटते त्याची. हे कसं होतंय, सोहम सगळे लाड करतोय त्याचे, त्याला हवं ते करायला देतोय आणि मी शिस्त लावायचा प्रयत्न करते. त्यामुळे बबडूला माझा राग यायला लागलाय. मला खूप काळजी वाटते आई. म्हणजे बबडू सुद्धा सोहम सारखा झाला तर मी काय करू? तुझी काळजी अगदी बरोबर आहे शुभ्रा, मी अगदी समजू शकते. पण मलाही सोहमचं वागणं अजिबात आवडत नाही. कसा वागतोय तो शुभमशी, काय पलट लावतोय त्याला तो. पण काय करायचं, बाबा अगदी त्याला खूप साधा, सज्जन, सरळ मुलगा समजताय. ते कोणाचं काही ऐकूनच घ्यायला तयार नाहीत त्याच्या विरोधात. पण नाही, शुभमला चांगलं वळण लागावं म्हणून काहीतरी करायला तर पाहिजे ना. काय झालंय काय, दत्ताचा ना सोहमवर नको इतका विश्वास आहे, म्हणून त्याला कोणी काही सांगितलेलं पटतच नाहीये. नाही त्याचाच कशाला, तुझाही खूप विश्वास त्याच्यावर होताच. पण तुला जेव्हा सगळ्या खऱ्या गोष्टी कळल्या तेव्हा तुझं मत बदललं. तसंच दत्ताला जेव्हा सगळ्या खऱ्या गोष्टी कळतील ना तेव्हा त्याचं मत बदलेल. आणि मला खात्री आहे की तो स्वतः त्याला घराबाहेर काढ. हो, तुमचं बरोबर आहे, पण बाबांना आपण हे पटवून कसं देणार? नाही, आपण कोणी काही सांगून त्याला पटणार नाहीच आहे. त्याच्या समोरच एखादी अशी गोष्ट घडली पाहिजे ना प्रत्यक्ष, की आपल्याला त्याला जे सांगायचंय ते त्याला आपोआप पटेल. बाबा, हे सगळं कसं करायचं ते काही मला माहिती नाही. पण आता सोहमला मी त्या सरोदेशी बोलताना ऐकलंय. सरोदे म्हणजे आपण तो काढून टाकलेला कॉन्ट्रॅक्टर चंदन सरोदे? हो, तोच सरोदे आहे. त्याच्याशी काय बोलत होता सोहम? तो असं म्हणत होता की काहीतरी पुन्हा ते दोघं आज सावली रेस्टॉरंट मध्ये भेटणार आहेत. अरे ग्रेट. अरे आपण जे म्हणतोय ती संधी हीच आहे, ती चालून आली आपल्याकडे. ऑलराईट, प्लॅन ठरला. आता जे काय करायचंय ते सगळं सोहमच करेल. आपल्याला फक्त दत्ताला सावली रेस्टॉरंट मध्ये घेऊन जायचं. पण तीच तर मोठी अवघड गोष्ट आहे ना. बाबांना कोण घेऊन जाणार आहे तिकडे? माझ्याशी तर ते बोलतच नाहीये, बोलणंच बंद केलंय. तुमच्याशी धड वागत नाहीये, कोण नेणार त्यांना? ते माझ्याकडे लागलं. तुम्ही दोघी फक्त सरोदेशी बोलून घ्या. तो जर आपल्या बाजूने बोलायला तयार झाला ना, झाला आपला प्रॉब्लेम सॉल्व्ह. पाऊस पडतोय, कांदा भजी जशी गरमा गरम मिळाली. आला कांदा भजी तर हवीतच पावसाळ्यात, पण कांदा भजी नंतर
खास मी बनवलेलं फ्रूट कस्टर्ड. जर भज्यांच्या आधीच तरी काही हरकत नाही ना, पण ऍसिड आणलेस ना, मग दे ना मला. बोलला दत्ता माझ्याशी बोलला. क्या बात आहे. अरे घे रे, तुझ्यासाठीच आणलं होतं. घे घे बसू. बस. हे दत्ता, हम्म. मी काय म्हणतो, नाही मान्य आहे मला की सोहम तुझा नातू आहे, त्याला असं घराबाहेर काढलेलं तुला आवडलेलं नाहीये, पण आपण एकमेकांशी असं किती दिवस अबोला करायचा ना. काय मला तुला छळल्याशिवाय करमत नाही, तुला मला शिव्या घातल्याशिवाय करमत नाही. आणि तू या घरातला मोठा माणूस आहेस ना, पाया आहेस या घराचा, आधार स्तंभ आहेस. मोठ्या मनाने मला माफ कर ना. ठीक आहे, केलं माफ. पण जर पुन्हा माझ्या नातवाशी असं बोललास किंवा वागलास तर माझ्यासारखा वाईट कोण नाही, लक्षात ठेव. होय. कसं आहे फ्रूट कस्टर्ड? बरं झालं. चेहरा पाडू नको, चांगलं झालंय. हे तर काहीच नाही. तू नसताना एक आम्ही रेस्टॉरंट मध्ये गेलो होतो, तिथला पनीर पुलाव, हो एक नंबर. पनीर पुलाव मला खूप आवडत. तेच ना, मग खाताना तेच माझ्या मनात आलं. आज जर का दत्ता असता हे खायला तर वेळा झाला असता एकदम. म्हणजे मी वेडा होण्या इतपत पनीर पुलाव चांगला असतो तिथला. एक नंबर. जायला पाहिजे एकदा. जायला पाहिजे म्हणजे आजही जाऊ शकतो. आज अरे तू इतक्या दिवसांना माझ्याशी बोललायस, सेलिब्रेट करूया. मी ट्रीट देतो तुला. एक मिनिट, हे संपवतो, कपडे बदलतो, लगेच जाऊ. येस येस येस. ओके. तुमच्यासारखं सोहमनी अनेक जणांना फसवलं. आता मागे पण पहा ना, ते भेसळयुक्त सिमेंट वापरून ती भिंत पडली, तो एखाद्या माणसाचा जीव गेला असता. ह्याचं त्याला काही सोयरसुतक नाहीये, त्याला फक्त पैशाशी महत्व आहे. आपण जर सोहमला वेळीच थांबवलं नाही ना, तर तो आणखीन किती जणांना फसवेल, आणखीन काय करेल काहीच सांगता येत नाही. सोहमला वट्टीवरनं आमचे बाबा आणू शकतात. बाबांच्या निदर्शनात जर आपण आणून दिली ना सोहमची सत्यता, तर बाबा त्याला चांगली शिक्षा करतील आणि त्याला सरळ मार्गावर आणतील. आणि आत्ता सध्या ही गोष्ट तुम्हीच करू शकताय सरोदे. सरोदे, तुम्हाला फक्त सोहमचं सत्य आजोबांना सांगायचंय. एवढं जर तुम्ही केलं ना, आम्ही आयुष्यभर उपकार नाही विसरणार तुमचे. अरे मॅम, उपकार कसले त्यात? पण तुम्हाला खरं सांगू का, मला सुद्धा हेच हवं होतं. सोहम सरांनी माझं सुद्धा खूप नुकसान केलं. आणि मॅम, तुम्ही रिक्वेस्ट काय करताय मला? तुम्ही माझ्या बॉस आहात, तुम्ही मला ऑर्डर करायची. अरे सरोद्या, नाही नाही, बस 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 बस. कामाची खूपच गरज दिसते तुला. वेळेच्या आधी आलेस ते. हो सर. सर, जे काय झालं त्याच्याबद्दल सॉरी. ठीक आहे, आता माफी वगैरे मागू नकोस. पण परत जर असं झालं तर बघा. नाही सर, यापुढे कधीच असं नाही. नक्की नक्कीच. कामाचं बोलूया. येस. हे बघ, मग आपण असं करूया, ये. चांगलं वाटलं रे. मग वाईट ठिकाणी कसं आणेन मी तुला? मला जिवंत राहायचंय. घाबरल्यासारखं दाखवतोस मला. म्हणजे काय? बस. हा बस. प्लीज.
ऑर्डर देऊ हे दे तुझं ते पनीर पुलाव बरोबर ऐकून माझ्या पोटात कावळे कोकलायला लागलेत. एक्सक्यूज मी. 2 पनीर पुलाव. हा सोहम आहे रे. इथं काय करत सोहम? सोहम अच्छा, म्हणजे सोहम इथं आहे म्हणून मुद्दाम तुम्हाला इथं बोलवलंय? सॉरी दत्ता, मला तुझ्याशी खोटं बोलावं लागलं. म्हणजे पनीर पुलाव हे निमित्त होतं, पण मला तुला दाखवून द्यायचं होतं की सोहम घरी तर चुकीचं वागतोच आहे, पण बाहेरही चुकीचं वागतोय. म्हणजे कंपनीत खूप घोटाळे करतात. घोटाळे म्हणजे? घोटाळे म्हणजे पैशाचे घोटाळे, अफरातफर. तो तुझ्यासमोर सभ्य असल्याचं नाटक करतो, पण तसं नाहीये. नाही, मला माहिती आहे तुला माझं पटणार नाही, तुझा माझ्यावर विश्वास बसणार नाही, म्हणूनच तुला मी इथे आणलंय. मला तुला दाखवून द्यायचंय. तो जो सोहमच्या समोर बसलाय ना, त्याचं नाव चंदन सरोदे. तो आपल्याकडे कॉन्ट्रॅक्टर होता. त्याला विचार आता त्याच्यामध्ये आणि सोहममध्ये काय डील झालंय, तो तुला सगळं खरं खरं सांगेल. आजोबा तुम्ही इथे काय करताय? एक मिनिट थांब, मला ह्यांच्याशी बोलायचंय. आजोबा ऐका ना, आम्ही जरा कामाचं बोलतोय. बोलतोय मी त्यांच्याशी. आपण सरोदे ना? आत्ता तुमच्या दोघांमध्ये काय चाललं होतं बोलणं आपापसात? मी सांगते तुम्हाला बाबा, या सोहममुळेच सरोदेना शुभ्राने कामावरनं काढून टाकलं होतं. आता सोहम त्यांना परत आमिष दाखवतोय. त्यांना तो बिझनेस देणार आहे आणि प्रत्येक कॉन्ट्रॅक्ट मागे त्यांच्याकडनं काही रक्कम स्वतःचा हिस्सा म्हणून घेणार आहे. आणि हेच बोलायला त्यांनी सरोदेना इथे बोलवलं होतं. हो ना सरोदे? मी बोलतोय ना त्यांच्याशी. खरं काय ते सांगतील ना मला. सरोदे, मला खरं सांगा, काय बोलत होता? आणि मला सांगा, हे जे आरोप करतायत ते सत्य आहेत? सोहम गैरव्यवहार करतो? बोला सरोदे, घाबरू नका. जे खरं आहे ते सांगा. बोला सरोदे. खरं तर सर, सोहम सरांची यामध्ये काहीच चूक नाही. खरी चूक आहे तर शुभ्रा मॅडमची. काय?